वेलकम बॅक टू NB इंग्लिश अकॅडमी. मी प्राध्यापक बालाजी सर. आज आपण या व्हिडिओमध्ये एक नवीन टॉपिक शिकत आहोत. तो टॉपिक म्हणजे मे हॅवचा उपयोग. तर चला मित्रांनो, आपण पाहूया आजच्या या टॉपिकमध्ये मे हॅवचा उपयोग वाक्यामध्ये कशा पद्धतीने केला जातो. हे पहा, मे हॅवचा उपयोग. ओके, मे हॅवचा उपयोग वाक्यात कशा पद्धतीने केला जातो आपण या ठिकाणी शिकतो आहे. चला आपण शिकूया मे हॅवचा उपयोग कसा करावा. ओके, तर चला वाक्य पाहू आपण. हे पहा, आय मे हॅवच्या नंतर कोणत्याही क्रियापदाचा तिसरा रूप घ्यायचा आहे. जसं पहा, आय मे हॅव रिटन अ स्टोरी. हे पहा, आय मे हॅव रिटन अ स्टोरी म्हणजे मी कदाचित कथा लिहिलेली असेल. मी कदाचित कथा लिहिलेलो असेल, असं या वाक्याचं अर्थ या ठिकाणी केला जातो. आपण आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये, रोजच्या दैनंदिन व्यवहारामध्ये अशा प्रकारचे वाक्य खूप सारे आपण बोलत असतो. तो कदाचित क्रिकेट खेळलेला असेल, कदाचित तो शाळेला गेलेला असेल, आपण या ठिकाणी आपले पूर्ण शब्दार्थ तोंडपाठ केलेले असू. अशा प्रकारचे विविध वाक्य आपण या ठिकाणी हजारो वाक्य दैनंदिन व्यवहारामध्ये बोलत असतो. ओके, तेच वाक्य आता खऱ्या अर्थाने वाक्यामध्ये उपयोग करण्यासाठी मे हॅवचा उपयोग करावा लागतो. पहा, आय मे हॅव रिटन अ स्टोरी म्हणजे मी कदाचित कथा लिहिलेले असेल, असं या वाक्याचा अर्थ केला जातो. पहा, या वाक्याचा प्रश्न कसा करायला पाहिजे. जसं की मी कदाचित कथा लिहिलं असेल का, तू कदाचित शाळेला गेलेला असशील का, ओके, त्यांनी कदाचित सायकल चालवलेली असतील का. ओके, अशा पद्धतीची वाक्यरचना म्हणजे प्रश्न कसं बनवायचा आहे. तर प्रश्न बनवण्यासाठी सिंपल पद्धत म्हणजे वाक्यामध्ये जो मे हॅवचा उपयोग आपण शिकतोय त्याच्यामधला फक्त मे याला वाक्याच्या सुरुवातीला घ्यायचा आहे. म्हणजे असं, हे पहा, फक्त मे याला वाक्याच्या सुरुवातीला घ्यायचं आहे आणि बाकीची रचना जशाच तसं समोर घेऊन जायचं आहे. पहा, इथे मे आणि हॅवला कुठे घेतला आपण, म्हणजे अशा पद्धतीने ह्या मे आणि हॅवच्या मध्ये आपण आय हे सब्जेक्ट ठेवलेला आहे. म्हणजे बघा, अशी जोड आपण इथे फोडलेली आहे. मे आय हॅव रिटन अ स्टोरी म्हणजे याचा अर्थ असा झाला की मी कदाचित कथा लिहिलेले असेल का, असं या वाक्याचा अर्थ केला जातो. आता या वाक्याचं निगेटिव्ह कसं होणार, म्हणजे मी कदाचित कथा लिहिलेले नसेन असं म्हणण्यासाठी बघा काय करावं लागेल. इथे आय, हे पहा, इथे इथे मी घेतो आहे. पहा, मे आणि हॅव, इथे हॅव आहे. हे पहा, या मे आणि हॅवच्या मध्ये इथे आपल्याला नॉट हे नकारार्थी शब्द घ्यावा लागेल. लक्ष द्या, मे आणि हॅवच्या मध्ये नॉट हा नकारार्थी शब्द या ठिकाणी घ्यावा लागणार आहे. मग बाकीची रचना आपण इथे पुन्हा जशाच तसं लिहितो आहे. अ स्टोरी, हे पहा काय होईल, आय मे नॉट हॅव रिटन अ स्टोरी म्हणजे मी कदाचित कथा लिहिलेले नसेन. ओके, समजते ना. गुड गुड. एकदम साध्या सिंपल पद्धतीने आपण या ठिकाणी शिकतो आहे. पुन्हा या वाक्याचं नकारार्थी प्रश्नार्थ करण्यासाठी पुन्हा मे याला वाक्याच्या सुरुवातीला घ्यायचं आहे. हे पहा, पुन्हा मी या ठिकाणी मे याला वाक्याच्या सुरुवातीला घेतोय आणि बाकीच्या रचना जशाच तसं लिहिण्याचा प्रयत्न करतो आहे. पहा, मे आय नॉट हॅव रिटन अ स्टोरी. ओके, हे पहा, याचा अर्थ असं झालं की मी कदाचित कथा लिहिलेले नसेन का, असं या वाक्याचा अर्थ आपण या ठिकाणी शिकतो आहे. पहा, एकदम सिंपल साध्या पद्धतीने आपण या ठिकाणी वाक्यरचना शिकण्याचा प्रयत्न केलो. एकदम सिंपल, एकदम सोप्या पद्धतीने सांगण्याचा आपण सविस्तर प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. समजून घ्या वाक्यामध्ये मे हॅव कशा पद्धतीने आलेलं आहे, त्याचं प्रश्न कसं तयार केलं, त्याचं नकारार्थी वाक्य कसं तयार केलेलं आहे आणि त्याच्यापासूनच नकारार्थी प्रश्नार्थक वाक्य तयार करण्यासाठी कसा फॉर्म्युला आपण या ठिकाणी यूज केलेला आहे. तर चला मित्रांनो, एक ते स्क्रीनशॉट आपल्याला घ्यायची आहे, समजून घ्यायचं आहे. मे हॅवचा उपयोग वाक्यात कसा केला जातो हे आपण या ठिकाणी शिकवलेलं आहे. तर चला, आज तुम्हाला मी एक प्रश्न या ठिकाणी विचारणार आहे, एक वाक्य तुम्हाला देणार आहे. खऱ्या अर्थाने एक वाक्य तुम्हाला देईन, एक सेंटेन्स तुम्हाला देणार आहे. त्या सेंटेन्सचे बाकीचे 3 प्रकार तुम्हाला पूर्ण करून कमेंट्स बॉक्समध्ये सेंड करायचं आहे. जसं मी या ठिकाणी पहिला वाक्य बनवला, या वाक्याचे बाकीचे हे 3 प्रकार मी या ठिकाणी पुन्हा बनवून दाखवलेलं आहे. जसं की पहिला वाक्य आहे सिंपल सेंटेन्स, इथे प्रश्नार्थक वाक्य आपण बनवलं. नंतर नेगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे नकारार्थी वाक्य आपण या ठिकाणी बनवलेलं आहे, त्यांचं पुन्हा नकारार्थी प्रश्नार्थक वाक्य शेवटी आपण बनवलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीनं एका वाक्याचे बाकीचे 3 प्रकार म्हणजे एका वाक्याचे पूर्ण मिळून 4 प्रकारचे तयार होतात.
त्याच पद्धतीने मी तुम्हाला एक वाक्य या ठिकाणी लिहून देणार आहे, त्याचे बाकीचे 3 प्रकार तुम्हाला या ठिकाणी पूर्ण करायचे आहेत. ओके, तर चला बोर्डाकडे पहा. या ठिकाणी मी हे पहा, निधू अँड नैतिक may have played cricket may have played cricket. हे वाक्यरचना मी या ठिकाणी दिलेलं आहे. निधू अँड नैतिक मे हॅव प्लेड क्रिकेट हे वाक्य तुम्हाला या ठिकाणी मी लिहून दिलेलं आहे. खऱ्या अर्थाने याला मराठीमध्ये काय म्हणतात, याचं मराठीचं अर्थ काय आहे, याचं मराठीचं अर्थ, मराठीमध्ये अर्थ आणि सोबत सोबत या वाक्याचे खऱ्या अर्थाने बाकीचे 3 प्रकार तुम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये लिहून पाठवायचे आहेत. ओके, तर चला मित्रांनो, आता इथे स्क्रीनशॉट घ्या. पूर्ण वाक्य तुम्ही समजून घेतलं असेल अशी मी अपेक्षा करतो. सोबत सोबत निधू अँड नैतिक मे हॅव प्लेड क्रिकेट या वाक्याचा मराठी अर्थ, सोबत सोबत अशा प्रकारचे 3 प्रकार, 3 वेगवेगळे वाक्य, प्रश्नार्थक, नकारार्थी आणि नकारार्थी प्रश्नार्थक वाक्य याचे तुम्हाला बनवायचे आहेत. ओके, तर चला स्क्रीनशॉट घ्या. गुड. ओके, आता मात्र नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक नवीन टॉपिक आपण घेऊन येऊ. तोपर्यंत या ठिकाणी आपण थांबू. थँक्यू.